सर, गुढीपाडव्याला काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का? वैज्ञानिक दृष्टिकोन गुढीपाडव्याचाच आपण विचारतोय. हा प्रश्न आपण अन्य कुठल्या संप्रदायातल्या, अन्य कुठल्या धर्मातल्या सणाविषयी उपस्थित करतो का? त्यांच्याकडे असेल असं माहीत नाही. म्हणजे काय आहे, एक सिलेक्टिव्ह पॅटर्न तयार झाला आहे. तुमच्याकडच्या सण समारंभ उत्सवांविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करायची, याच्यात काय वैज्ञानिकता आहे, याच्यामध्ये काय सायंटिफिक आहे, आणि या सगळ्या प्रश्नातून जर काही आपल्या मनाजोगतं काही निघालं नाही, किंवा जर कोणी काही तर्कसंगत उत्तर दिलं तरी त्याला स्युडो सायन्स म्हणून उडवून द्यायचं. या उलट आपण 1 जानेवारीला कधी असा विचार केलाय का की 1 जानेवारीलाच आपण वर्षारंभ का साजरा करतो, त्याच्यामागे काय सायंटिफिक रिझन आहे? आपण तिथे हा कधी विचार करत नाही. पण आपल्या लोकांची इतकी गंमत झाली ना, 31 डिसेंबरला एकादशी आली ना की 12 वाजेपर्यंत उपवास करायचा आणि मग आम्ही नवीन वर्ष सेलिब्रेट करायला मोकळ्या आहोत, अशी एक द्विधा कोंडी मनस्थिती आपली झालेली आहे. हीच तर विचार करायची गोष्ट आहे खरी.